हाय, कशा आहे सर्वजण? मज्जेत? मी सुद्धा मज्जेत. आणि मी तुम्हाला कालच्या ब्लॉगमध्ये सांगितलं होतं की आपण रोजचा एक ब्लॉग बनवत जाऊ आणि अपलोड करत जाऊ म्हणून. आणि कालचा ब्लॉग मी बनवला होता की मी बिशी द्यायला गेली होती, तर ते ताई म्हणाल्या की तुमच्यासारखेच आम्ही पण शॉर्ट व्हिडिओ वगैरे बनवू म्हणून, कारण की आमच्या इकडे खूप विचित्र लोक आहेत. तुम्हाला मी ते ब्लॉगमध्ये लिहिलेलंच आहे, सांगितलेलंच आहे. आणि त्याच्यामुळे ते माझी एक मिस्टेक झाली त्याच्यामध्ये की मी जो आवाज होता ना, तो आवाज माझ्याच्याने लॉक झाला छोटासाच. म्हणजे थोडासा पॉईंट आहे बोलायचं, ते आवाज लॉक झालेला आहे. वॉल्यूम कमी, आवाज वॉल्यूम म्हणा की आवाज म्हणा, समजते लोकांना. समजू राहिलं तुम्हाला? हो, समजू राहिलं. तर ते आवाज माझ्याच्याने थोडासा बंद पडलेला आहे, तर जाऊ द्या. त्याच्यात मी तेच सांगितलेलं आहे की बुवा कसं आहे ना, जे पण काही बनवत असलं तर लोक कसे असे कुरकुर पाहतात, काय सुरू आहे काय सुरू आहे, डोवटारू वटारू. जाऊ द्या, आपण त्याच्याकडे काही लक्ष द्यायचं नाही, काही नाही. कारण की आपल्याला माहीत आहे सोशल मीडियावर काम करणं म्हणजे 17 जणांच्या रिकाम्या गोष्टी ऐकणं आहे. तर त्या 17 जणांच्या रिकाम्या गोष्टीवर आपण तर काही लक्ष देत नाही. आपल्याला जे बनवायचं आहे आपण ते बनवायचं, कारण की आपण काही वाईट काम नाही करत आहे, आपण चांगलंच काम करत आहे. आणि या चांगल्या कामामुळे आपल्याला 2 पैसे मिळत आहेत आणि मिळायला सुरुवातसुद्धा झालेली आहे. कारण की तुम्हाला माहिती आहे माझ्या चॅनलवरती मी दाखवलेलंच आहे की मला यूट्यूबकडून यूट्यूबचं लेटर पण आलेलं आहे, पिन लेटर आलेलं आहे माझं, आणि पेमेंटसुद्धा सुरू झालेलीच आहे मला. तर आजचा माझा ब्लॉग हा असाच होता की बुवा आज मला थोडंसं बाहेर जायचं होतं, पण आता काही जाणं झालं नाही, काही नाही. बाहेर जाणार होती पण तांत्रिक अडचणीमुळे बाहेर जायचं राहून गेलं. तांत्रिक म्हटल्यावर आता काही गाडी बिघडली नाही, काही नाही. शारीरिक अडचणीमुळे म्हणा, काही प्रॉब्लेम म्हणजे काहीतरी अडथळे आले मधात, तर राहून गेलं जायचं. मी जाणार होती शॉर्ट व्हिडिओ बनवण्यासाठी नवीन चॅनलवरती, पण ते काही जायचं राहून गेलं, गेली नाही. आणि मग प्रॉब्लेम असा झाला की आता म्हटलं काय बनवा, तर मग त्यात डोकं पण दुखत होतं, डोळे पण दुखत होते. मग थोडंसं अंग वगैरे टाकलं, आराम केला, थोडासा डोळ्याला आराम दिला. म्हटलं आता चला, दादा आता गेम खेळू राहिला, दादा बिझी आहे, एकदम बिझी आहे दादा. हाय म्हण रे. हाच आहे तो बदमाश मुलगा जो माझ्या शॉर्ट व्हिडिओमध्ये असते. तर मी आता जाणार आहे मशीनवरती, शिलाई मशीनवरती, म्हणजे मशीनच्या वर नाही बरं. एक ऑनलाईन गाऊन वगैरे बोलावली होती मी. आता हे गाऊन आहेत की नाही सर्व, हे दाजीनं 2 वर्ष आधी आणलेले होते. 2 वर्ष झाले, 2 वर्ष आधी आणलेले होते. तर आता हे खूप जुने झाले, आणि मग त्यामुळे काय ना, जुने झाले म्हणून मग आता हे थोडेसे खराब पण झाले. आता काही घालावं नाही वाटत, कारण की 2 वर्ष म्हटलं म्हणजे पहा तुम्ही. आता जर 10 रुपये एका दिवसाचे 10 रुपये जरी पकडले ना, तर याचे पैसे वसूल झाले असंच म्हणा. तर मग आता मी ऑनलाईन बोलावला त्या गाऊन, पण ऑनलाईन बोलावल्या ती काही बरोबर नव्हत्या. मग आखरी मी मार्केटला जाऊन आणल्या, हे 2 गाऊन आणल्या. मी खोलून दाखवते तुम्हाला, 2 मिनटं. हे 2 गाऊन बोलावले, ते 2 कलरचे. उलटी करून ठेवली होती मी, उलटी म्हणजे उलटी नाही बरं, उलट करून ठेवली होती. कारण की मी याच्यावर शिलाई मारणार होती. घरी मशीन आहे माझ्या, शिलाई मशीन, पण ते आहे ना त्याच्यामध्ये धागा तुटत आहे. काय बिघाडायला काय माहीत, आता दुरुस्ती करायला न्यावं लागेल. म्हणून आता मी दुसरीकडे नेत आहे शिलाई, थोडीशी शिलाई मारून आणते. असा कलर घेतला, कपडा मस्त आहे बरं, कॉटन एकदम. आता उन्हाळ्याचे असेच कपडे पाहिजे. हा एक कलर घेतला आणि हा एक कलर घेतला. हा कलर होता म्हणा आधी, पण कपडा आवडला म्हणून घेतला गेला, कारण की या कपड्यामध्ये दुसऱ्या कलरमध्ये नव्हते म्हणजे. अशा आहे, छान आहेत ना. आणि ड्रेस पण घेतला, म्हणजे कुठं गेलं तर वेळेवर पाहिजे, एखादा पाहिजे म्हणून. लेगीज आहे आपल्याकडे व्हाईट कलरची, आणि ओढणी पण आहे. मला राणी कलर आवडते आणि आकाशी कलर. आता मी त्याच्यावर थोडीशी शिलाई मारून आणते, कारण की ते कसं असते ना, याच्यावर एक शिलाई असते, मग ते लगेच हे होऊन जाते, धागा निघून जाते त्याचा. त्यामुळे मी याच्यावर शिलाई मारून आणते आता. तर आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला हेच सांगितलं. मी तुम्हाला आधी सांगितलं होतं की मी रोजच्या रुटीनमधलं काही ना काही तुम्हाला शेअर करणार, सांगणार. तर माझे गाऊन्स कशा वाटल्या, तुम्हाला आवडल्या की नाही नक्की सांगा. आवडल्या असतील तर लाईक करा,
आणि सपोर्ट करत राहा. महत्त्वाचं म्हणजे काय, तुमच्या सर्वांच्या सपोर्टमुळेच मला आज लेटर आलेलं आहे आणि माझं चॅनलसुद्धा मोनो झालेलं आहे. आणि मी आज इथपर्यंत चला तर मग जाऊन नक्की सांगा कसे आहेत का. आणि सर्व काही जे काही आहे चॅनल म्हणून झालेलं, लेटर आलेलं, सर्व गोष्टी हे सर्व मला माझ्यामध्ये हिंमत बोलायची तुमच्यापर्यंत, तुम्ही माझ्या घराच्या सर्व गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची हिंमत, हे सर्व तुमच्यामुळेच आहे. तर नक्की सपोर्ट करत राहा आणि ब्लॉग नक्की बघा. आपला रोजचा रुटीनचा एक ब्लॉग रोज येणार. रोजचंच एक काही पण जे काही घरातलं माझ्या घडामोडी असतील मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार. तर नक्की लाईक करा आणि शेअर करा. चला तर मग आपण जाऊया आता शिलाई मशीन.